चालू वर्षी महाराष्ट्रातल्या कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज, आजरा, चंदगड आणि बुजरगड भागामधल्या काजूनी आंबा उत्पादकांच्या एकूण फळधारणेवर मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक संकट तयार झालं. यावर्षी असणारं ढगाळ वातावरण, त्याचबरोबर वाढलेलं तापमान आणि धुक्याचं वाढलेलं प्रमाण या नैसर्गिक आपत्तीमुळं चालू वर्षी जो मोहोर प्रचंड प्रमाणामध्ये आंबा आणि काजूला धरला होता, तो मोहोर यावर्षी गळून पडला. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये जे आर्थिक गणित होतं ते कोलमडून पडलं. मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि खास करून कोकणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आणि आजरा, गडिंग्लज, चंदगड आणि भुदरगड याही 4 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंबा आणि काजूच्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. साधारणतः आजरा मध्ये 8,000 हेक्टर, चंदगडमध्ये 9,000 आणि भुदरगडमध्ये साधारणतः 800 हेक्टर. त्याचबरोबर नेसरी पॉकेटमध्ये नेसरी आणि गडिंग्लजचा काही भाग याच्यामध्ये साधारणतः 5,500-6,000 हेक्टर क्षेत्राची लागवड शेतकऱ्यांनी याच्यामध्ये केलेली आहे. आणि या लागवडी मोठ्या प्रमाणामध्ये शासनाने केलेली मदत, शेतकऱ्यांनी स्वतःहून केलेल्या लागवडी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी जे उत्पन्न तयार केलंय याच्यामध्ये लोकांचं आर्थिक उत्पन्न लोकांचं वाढायसाठी काम या काजूच्या आणि आंब्याच्या बागांच्यामुळे झालेलं आहे. पण चालू वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये हे संकट निर्माण झाल्यावर खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, त्याचबरोबर देवगड या परिसरातल्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय राजू शेट्टी साहेब यांना विनंती केली की यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आमचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीला शासन दुर्लक्ष करायला लागले. त्यामुळं आम्हाला नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी आपण एक लढा उभा करूया, अशा पद्धतीची भूमिका तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांनी घेतली. आणि त्यांच्या हाकेला ओ देऊन सन्माननीय राजू शेट्टी साहेब आणि राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यांवार यांनी या कोकणच्या भूमीमध्ये जवळजवळ 3-3.5 महिने मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना संघटित करून मग मोर्चे असतील, आंदोलन असतील, मुंबई गोवा हायवे जवळजवळ 6 तास रास्ता रोको आंदोलन करून तिथल्या सगळ्या प्रशासनाला जाग आणायचं काम केलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील, कृषी मंत्री यांना सगळ्यांना जाग आणायचं काम केलं आणि त्यांच्याकडे मागणी केली की आंब्यासाठी हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूसाठी हेक्टरी 3 लाख रुपयाची मागणी आमच्या या सगळ्या आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आणि याची दखल घ्यावी यासाठीच ही आंदोलनं झाली. पण दुर्दैवानं शासनाने याची फारशी काही गांभीर्याने दखल घेतली नाही आणि म्हणून मग मुंबईच्या मंत्रालयावर मोर्चा काढायचा निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या दरम्यान शासनानं घोषणा केली की आम्ही हेक्टरी फक्त दोन्हीसाठी 22,000 रुपयाची तरतूद, 22,000 रुपये हेक्टरी मदत देऊ, अशा पद्धतीची घोषणा शासनाने केली. म्हणजे साधारणतः प्रत्येक झाडापाठीमागे 220 असे अगदी नगण्य किंमत नुकसान भरपाई देण्याची भूमिका ही देवेंद्र फडणवीस सरकारने घेतली. आणि हे कुणालाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मान्य नाही, ज्या नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांनाही मान्य नाही. आणि म्हणून यासाठी मुंबईच्या विधान भवनावर मोर्चा काढायचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगानं आम्ही सुद्धा आमच्या या विभागामध्ये कोकणच्या धर्तीवर आजरा, गडिंग्लज, चंदगड, भुदरगडच्या या लोकांना या दृष्टीनं नुकसान भरपाई मिळावी यासाठी गडिंग्लजचे प्रांत कार्यालय असतील किंवा भुदरगडचे प्रांत अधिकारी असतील, या सगळ्या संघटनेचे पदाधिकारी, नुकसानी झालेले सगळे बाधित शेतकरी यांच्या समवेत या सगळ्या 4 तालुक्यातल्या तहसीलदार, त्यानंतर कृषी अधिकारी या सगळ्यांच्या बैठकी प्रांतांनी बोलवल्या आणि त्याच्यामध्ये राज्यामध्ये जे काही ठरेल त्या पद्धतीचा आम्ही पंचनामे करू, शासनाची मदत तुम्हाला मिळवून देऊ, अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी घेतली. कोल्हापूरच्या कलेक्टरने सुद्धा त्या संदर्भातली भूमिका घेतली आणि त्या अनुषंगानं ज्यावेळी राज्यामध्ये हा सगळा कोकणमध्ये पंचनामा चालू होईल त्यावेळी आपण या विभागामध्ये सगळी मोहीम राबवू, अशा पद्धतीचं एक पत्र आणि अशा पद्धतीची भूमिका प्रांताधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि कलेक्टरने घेतलेली आहे. पण शासनाच्या ह्या नगण्य भूमिकेमुळं, नगण्य आर्थिक मदतीच्या नुकसान भरपाईच्या भूमिकेमुळं सगळीकडे संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दरम्यानचा मुंबईचा मोर्चा आपल्या विधानभवनावर काढण्यात आलेला मोर्चा सरकारने यशस्वी होऊ दिला नाही आणि तत्पूर्वीच सगळ्या आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, शेतकऱ्यांना अटक करून तो मोर्चा मोडीत काढायचा प्रयत्न सरकारने केलं. आणि म्हणून सुद्धा कोकण मधला शेतकरी अस्वस्थ आहे
आणि मग ठरवण्यात आलं की काही झालं तरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जी आपण मागणी केली त्या मागणीप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, पण ती अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. आणि त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू असतानाच सरकारनं पंचनाम्याचे आदेश हे दिलेले आहेत. 2 दिवसांमध्ये आजरा, गडिंग्लज, चंदगड, भुदरगड या भागातल्या सगळ्या तालुका कृषी कार्यालयांना त्या पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. आमची सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे, नुकसान भरपाईचा आकडा किती मिळवायचा किंवा किती काय करायचं हे आपण नंतर ठरवूच, पण जे आता शासनाच्या याच्या पद्धतीनं जो पंचनामे करणार आहेत त्या पंचनामे पहिल्यांदा प्राथमिक लेवलवर आपण करून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून गेल्या 2 दिवसांमध्ये जे पंचनाम्याची भूमिका शासनाने स्पष्ट केलेली आहे त्या पद्धतीनं प्रत्येक तालुका कृषी कार्यालयाकडे यासाठी याचे आदेश आलेले आहेत. त्या दृष्टीनं आजरा, भुदरगड, गारगोडी आणि गडिंग्लज, चंदगड या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी त्या पद्धतीनं आपले पंचनामे करून घ्यावेत. प्रत्यक्ष पंचनामे जरी आपल्या झाडांच्या नोंदी ह्याच्यामध्ये जरी 7 बाऱ्यावर नोंद नसल्या तरी सुद्धा प्रत्यक्ष झाडांच्या गणती हे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत या खास करून गावातले तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक या तिघांच्या माध्यमातून प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांचे पंचनामे होणार आहेत. मग बांधावरची झाडे असतील किंवा प्लांटेशन केलेले म्हणजे हेक्टरी क्षेत्र असतील या सगळ्यांच्या पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यामुळं आमची विनंती आहे की सगळ्या शेतकऱ्यांनी उद्याच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण सगळ्या या पंचनाम्याच्या प्रक्रियेमध्ये ज्यांचे फॉर्मॅटमध्ये जे त्यांचे फॉर्म छापून आलेले आहेत त्या फॉर्मच्या अनुषंगानं आपण सगळी माहिती या शासनाकडे ग्रामपंचायतीच्या मध्ये किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे जमा करायची आहे. त्या पद्धतीनं कुणीही चुकीची माहिती न देता प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये किती काजूची झाडं आहेत, किती आंब्याची झाडं आहेत त्या पद्धतीनं आपण त्यांच्या नोंदी या शासनाला कळवायच्या आहेत. आणि त्या एकदा नोंदी आपण त्यांच्या कळवल्यानंतर त्यांचे प्रत्यक्ष जे काही फॉर्म आहेत ते फॉर्म भरून दिल्यानंतर त्याला जे आवश्यक कागदपत्र आहेत ती सगळी जोडल्यानंतर मग त्यांच्याकडनं आपले प्रत्यक्ष शेतावर येऊन त्यांचे पंचनामे होणार आहेत. त्यामुळे आमची विनंती आहे की पंचनाम्यापूर्वी आपण सगळे कागदपत्र त्या सरकारी कार्यालयामध्ये जमा करूया आणि पंचनाम्यासाठी जी मंडळी येणार त्यांना आपण प्रत्येक झाड फिरून दाखवूया. आणि भविष्यामध्ये एकदा पंचनामे झाल्यानंतर यासाठी पुन्हा लढाईसाठी आपण सज्ज व्हायचं आहे. कारण आपल्याला हे जे हेक्टरी 22,000 रुपयाचं जे अनुदान आहे किंवा नुकसान भरपाई आहे आपल्याला अमान्य आहे. आणि म्हणून जास्तीत रकमा पदरात पाडून घेण्यासाठी फक्त पंचनाम्या करून द्या, त्यानंतरची आपण मोठ्या लढाईमध्ये उद्याच्या काळामध्ये सामील व्हावं अशा पद्धतीची विनंती आमच्या या 4 तालुक्यातल्या सगळ्या तमाम शेतकरी बांधवांना, काजू उत्पादक आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी देसाई यांना त्यांना आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण या लढाईच्या निमित्तानं आपण आपले या ज्या बागा केल्या त्या बागांचं राखण करूया. उद्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त आंबा आणि काजूच्या क्षेत्र कसं लागवडी खाली येईल यासाठी आपण सांघिकरित्या प्रयत्न करूया. धन्यवाद.